धन्यवाद संदीप पाटील साहेब। रायगड प्रीमियर लीग पर्व 5 मध्ये मी टिकेमाळी तुम्हा सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो। आजच्या या लीगच्या 6व्या दिवसाची आणि एकूण रायगड प्रीमियर लीगच्या 7व्या दिवसाची दुसरी मॅच सुरू होते आणि सावंत सरांचा हा सामना सुरू होण्याचा इशारा येतोय। पहिलं षटक मला असं वाटतं महेश म्हात्रेच्या हातामध्ये दिलेलं आहे, जे वयाळचा हा वंडर बॉय, बरेचसे प्रोफेशनल मॅचेस पण यानं खेळलेल्या आहेत, अनुभव गाठीशी असलेला हा खेळाडू। पहिला तो महेश म्हात्रे, सलामीला आलेले फलंदाज महेंद्र अंधेरे आणि योगेश पवार। पहिला चेंडू कट केलाय गॅप मध्ये, गांगुली स्टाईल ना हा चेंडू तटवलाय, चेंडू जातोय सीमारेषेजवळ, मात्र सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। या चेंडूवर मिळतात एकूण 2 धावा। 2 धावांनी स्वतःचं आणि संघाचं खातं खोललेलं आहे ते महेंद्र अंधेरेनं। माणगाव न्हाव्याचा हा खेळाडू आहे, नावाजलेला असा खेळाडू। मुरुड, श्रीवर्धन, पेण हे सगळे तालुके, रोहा तालुक्यामध्ये अतिशय फेमस असलेला हा खेळाडू मैदानावर उतरलेला आहे आणि आपल्याच परिसरातील ओमकार पाटील कॅप्टन असलेला संघ सध्या क्षेत्ररक्षण करतोय। दुसरा चेंडू टाकतोय तो महेश टू महेंद्र, सरळ चेंडू तटवलाय, लॉंग ऑन, सीमारेषे पलीकडे उत्तुंग असा षटकार। तो महेंद्र अंधेरे, दोन्ही खेळाडू व्यावसायिक खेळाडू आहेत, बरेचसे सामन्यांचा अनुभव या दोन्ही खेळाडूंच्या पाठीशी आहे। नाणेफेक जिंकली ती दीक्षा राणी आणि अन्विका स्पोर्ट्स नागाव मुरबी कॅप्टन ओमकार पाटील यानं आणि निर्णय घेतला तो क्षेत्ररक्षणाचा। एनडीआर वॉरियर तळेखार मुरुड संघाचे कॅप्टन विजय घाणेकर यांनी निर्णय घेतला। त्यांच्यावर खरी तर वेळ आली ती बॅटिंग करण्याची। त्यांना जेव्हा आपण विचारलं कॉमेंट्री बॉक्स मध्ये की तुम्हाला काय करायला आवडलं असतं जर तुम्ही नाणेफेक जिंकली असती, तर तेही म्हणाले की मला बॅटिंग करायला खूप आवडलं असतं। आणि हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता, फक्त कट केलाय। पॉइंटच्या दिशेने एक सिंगल धाव मिळते। दोन्ही संघ तुल्यबल आहेत, दोन्ही संघ मजबूत आहेत। दीक्षा राणी अन्विका स्पोर्ट्स नागाव मुरबीचे कर्णधार ओमकार पाटीलनं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे। 6 षटकांचा हा सामना, 6 षटकांमध्ये पहिली 2 षटकं पॉवर प्लेची असणार आहेत, त्यामुळे फक्त 2 खेळाडू या पहिल्या षटकामध्ये सर्कलच्या बाहेर आपण बघतोय, बाकी सगळे खेळाडू सर्कलच्या आत उभे आहेत। ओमकार पाटील अतिशय देखणा असा हा हँडसम आणि हसमुख स्माइली फेस वाला कॅप्टन। हा चेंडू यॉर्कर पद्धतीचा होता, पायावर आदळतोय। या चेंडूवर मिळते ती सिंगल। या सिंगलनं एकूण धावा पोचतायत त्या 10च्या घरामध्ये। आतापर्यंत महेश म्हात्रेनं चेंडू फेकलेले आहेत 4। पहिल्या चेंडूवर दुहेरी धावा, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर सिंगल आणि आता लेगबायची 1 धाव। एकूण 10 धावा पहिल्या षटकामध्ये, म्हणजे बरंचसं काम त्यांनी तमाम केलेलं आहे। वेल बिगन इज हाफ डन असं इंग्लिश मध्ये म्हण आहे आणि त्या अनुषंगाने हे दोन्ही फलंदाज शांत चित्ताने, शांत डोक्याने फलंदाजी करतायत। हा चेंडू मात्र फटका फसलाय, हवेमध्ये चेंडू आहे आणि सोपा झेल टिपला जातोय। फलंदाज महेंद्र अंधेरे बाद। लीग पर्व 5वं आणि या 6व्या लीगच्या 6व्या दिवसाचा आजचा हा दुसरा सामना आपण खेळताना पाहतोय। अतिशय नावाजलेले असे दोन्ही संघ आहेत। तळेखार मुरुडचे कॅप्टन विजय घाणेकर हे स्वतः राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा अग्रेसर आहेत। सरपंच आहेत ते तळेखार ग्रामपंचायतीचे। लहू खेडेकर आणि विशाल कासकर हे ओनर आहेत या टीमचे, तर नागाव मुरबीचे ओनर संकेत म्हात्रे या मॅचचा मनमुराद असा आनंद घेत आहेत। मसूद गजगे, महेंद्र अंधेरे, विजय घाणेकर, तेजस काटकर, कुणाल, उमेश घाणेकर, निखिल धारवे, दीपक गांबे, सनी डोलकर, प्रशांत मोहरे, आदर्श सावळेकर, क्रिश पाटील आणि योगेश पवार असा हा स्क्वॉड आहे तो एनडीआर वॉरियर तळेखार मुरुड संघाचा। कुणाल कोंढालकर टेमगर रोह्याचा हा खेळाडू, मॅक्झिमम खेळाडू रोहा, मुरुड आणि अलिबाग एरियातले
या NDR वॉरियर टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्या विरुद्ध आपल्या या पनवेल तालुक्यातील उरण तालुक्यातील मॅक्झिमम खेळाडू या ओमकार पाटीलच्या टीम मध्ये म्हणजे नागाव मोरबी टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। गोलंदाज नावाजलेला आहे महेश म्हात्रे, लेफ्टी गोलंदाज आहे। वयाळ सारख्या एका छोट्याशा गावामधून खालापूर तालुक्यातील छोट्याशा गावामधून हा बिलॉंग करतो। व्यावसायिक क्रिकेट भरपूर खेळलेला आहे आणि लेफ्टी जादुई गोलंदाजी त्याची आतापर्यंत आपण पाहिली आहे। हा चेंडू मारायचा होता मात्र खूप बाहेर टाकला गोलंदाजानं। वाईडचा इशारा पंचांकडून येतोय। या वाईडनं अजून एक धावेची भर पडते। 11 धावा धावफलकावर लागतायत त्या NDR वॉरियर तळेखार मुरुड संघाच्या। शांत क्रिकेट, अतिशय देखणं असं आयोजन, नीट नेटकं नियोजन या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। हा चेंडू अतिशय सुंदर चेंडू, वेगवान व्हेरिएशन आपल्या गोलंदाजीमध्ये आणि इक्कू बघा संजय सोळंकी जो मास्टर माइंडेड ज्याला म्हटलं जातं तो गोलंदाजाच्या जवळच मिडानला उभा होता आणि त्यामुळे त्याचं गाईड थोडंसं उपयुक्त ठरलेलं आहे ते महेश म्हात्रेला। इक्कू जो खूप वर्ष खेळलेला आहे, पहिली RPL आपल्याला कसळखंडच्या मैदानावरची आठवत असेल, त्या RPL मध्ये विजेते पदाचा मानकरी ठरला होता। विजेती जी टीम होती इनक्रेडिबल खालापूर त्या टीमचा कॅप्टन ठरला होता तोच इक्कू, मास्टर माइंडेड इक्कू आपल्याला या टीम मध्ये खेळताना आपण बघतोय। ओमकार पाटीलच्या पहिलं षटक संपलंय, पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या त्या 11 म्हणजे दोन्ही बाजूने समप्रमाणात आतापर्यंत तरी पारडं झुकलं गेलेलं आहे। दोन्ही संघ तुल्यबळ आहेत। विजय घाणेकर वर्सेस ओमकार पाटील असा हा सामना। NDR वॉरियर्स तळेखार मुरुड विरुद्ध दीक्षा राणी आणि अन्विका स्पोर्ट्स नागाव मोरबी। लहू खेडेकर विशाल कासकर वर्सेस संकेत म्हात्रे असा हा सामना आपल्याला या मैदानावर पाहायला मिळतोय। रायगड प्रीमियर लीग एका वेगळ्या उंचीवर नेलेली आहे कैलासदादांनी। कैलासदादांच्या या स्पर्धेमध्ये रोज पाहुणे आणि पाहुणे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा सगळ्या क्षेत्रातील सर्व मान्यवर या व्यासपीठावर आलेले आहेत। मंगेश वाकडीकर साहेबांनी मुहूर्तमेढ रोवली या रायगड प्रीमियर लीगची, एक चांगली दिशा दिली आणि कैलास दादांनी आता यामध्ये अजून 4 चांद लावलेले आहेत। गुरुदादा त्यांचे अगदी सावली सारखे त्यांच्या पाठी उभे आहेत। दुसरं षटक घेऊन येतोय रत्नदीप चौधरी। रत्नदीप वळवलीचा हा खेळाडू, मारलाय चेंडू मिड ऑन मध्ये, मिड विकेट मध्ये आणि चेंडू जातो सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी। नावाजलेला असा हा गोलंदाज आहे। 4000 पॉइंट्सला त्याला घेतलेला आहे बघा। फुलटॉस चेंडू होता, तटवला सरळ मिड विकेट मध्ये आणि 1 बाउन्स चेंडू गेला सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी। खणखणीत असा चौकार। दुसरा चेंडू रत्नदीपचा, अल्टी पलटी मारण्याचा प्रयत्न होता। बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी, प्रवीण दुगाडे नेहमी म्हणत असतात या स्ट्रोकला। आणि हा रिव्हर्सिपचा फटका मारण्याचा प्रयत्न अक्षरशः फसलेला आहे। तो कुणाल कोंडालकर या फलंदाजाचा अतिशय नावाजलेले असे हे कुणाल कोंडालकर, माफ करा योगेश पवार सणसवाडी माणगावचा हा खेळाडू आहे। सणसवाडी माणगाव मधून बिलॉंग्स करणारे योगेश पवार। रिव्हर्सिपचा फटका होता। हा चेंडू सिंगल नक्कीच मिळणार, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय आणि तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते ती रनआउट साठी। 1 धाव पूर्ण केल्यानंतर ना सर दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये पुन्हा माघारी फिरले आणि डिसिजन पेंडिंग आहे आपल्याला पाहायला मिळते। आज कैलास दादा लोक चांगला आहे कैलास दादांचा, आज अगदी टाय सूट बुटामध्ये हँडसम दिसतायत कैलास दादा। डिसिजन पेंडिंग आहे रायगड प्रीमियर लीग पर्व 5वं। लोगो अतिशय सुंदर असा लोगो आपल्याला पाहायला मिळतो रायगड प्रीमियर लीगचा। तिसरे पंच आमचे प्रीतम तपासणी करतायत। नॉट आउट, डिसिजन नॉट आउट, तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे। 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत। दुसरं षटक आहे, एक खेळाडू ठेवलेला आहे लॉंग ऑन मध्ये, दुसरा खेळाडू
हा चेंडू हो भिरकावायचा होता, मिड विकेट मध्ये जातोय चेंडू, एक सिंगलच मिळते, अतिशय एअरटाईट असं क्षेत्ररक्षण लावलेलं आहे ते ओमकार पाटील. ओमकार पाटीलला माहिती आहे की हे जे खेळाडू आहेत ते कोणत्या एरियामध्ये मारणार आहेत, कुठे धावा घेणार आहेत, कुठे यांना पकडायचं, परंतु हे फलंदाजी धुरंधर आहेत. खरं तर अलिबाग, मुरुड, रोहा विरुद्ध उरण पनवेल मधील खेळाडूंमध्ये हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. एकमेकांना खूप कमी ओळखतात, एकमेकांचा गेम कमी ओळखतात ते दोघेही. हो 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 क्या बात आहे. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली, बाउन्सिंग विकेट थोडीशी झालेली आहे. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत, 5:30 झालेली आहेत आणि आता हा संदीप प्रकाशाचा काळ आपल्याला पाहायला मिळतोय. या संदीप प्रकाशामध्ये आता पक्षी आपल्या घरट्याकडे चाललेले आहेत. अशा वेळेला हा सामना या मैदानावर आपल्याला खेळायला पाहायला मिळतोय आणि खेळाचा आनंद घेत आहेत ते विजय घाणेकरचे सगळे धुरंधर आणि ओमकार पाटील चे सगळे मातब्बर खेळाडू. हा चेंडू हो क्या बात है, जबरदस्त गोलंदाजी, ब्रिलियंट गोलंदाजी आहे, ब्रिलियंट डिलिव्हरी, एक्सलंट गोलंदाजी पाहायला मिळते ती या गोलंदाजांकडून. ओमकार पाटीलचा हा शिलेदार रत्नदीप 4000 पॉइंटला त्याला का घेतलं तो सिद्ध करतोय या मैदानावर. त्याच्यासाठी चढाओढ सुरू होती, 500 पासून बोली सुरू झाली, 1000 पासून बोली सुरू झाली असेल. आणि सूर्य बघा कसा सुंदर असा हा मनमोहक असा सूर्य आपल्याला पाहायला मिळतोय. तांबूस तपकिरी रंगाचा हा सूर्य, अतिशय सुंदर असा सनसेट पॉइंटच म्हणावा लागेल की सनसेट पॉइंट वरून आपण हा मावळता सूर्य पाहतोय. याला गोरज मुहूर्त आपण मराठीमध्ये म्हटलं जातं. या गोरज मुहूर्तावर बरेचसे विवाह सोहळे आता आपल्याला पाहायला मिळतात. मात्र ही मॅच या गोरज मुहूर्तावर सुरू आहे. सूर्य अस्ताला चाललाय, चंद्र तिकडून आता उगवतोय आणि अशा या अगदी पवित्र समयी, पवित्र वेळी हा सामना मैदानावर पाहायला मिळतोय. रायगड प्रीमियर लीग 4 वर्ष अतिशय सुंदर आयोजन झालं. 5व्या वर्षी आपण डे नाईट टुर्नामेंट ठेवलेली आणि या डे नाईट मॅच मध्ये कैलास दादा, संदीप पाटील विचार विनिमय करतायत. संदीप पाटील यांनी संपूर्ण धुरा सांभाळली होती, सांभाळली आहे. कैलास दादाचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. 2 षटक संपलेत. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 11, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 6, एकूण धावा 17 आणि पॉवर प्लेचा आता निर्बंध सुटलेले आहेत. आणि तिसरं षटक घेऊन येतोय महेश म्हात्रे, मॅन फ्रॉम वयाळ. महेश म्हात्रेचा हा चेंडू टोलवलाय हवेमध्ये, जेल टिपला जातो आणि फलंदाज बाद कुणाल कोंडालकर. प्रेक्षकांची गर्दी वाढत चाललेली आहे. समोर मेट्रो धावतीये आणि प्रेक्षकांची गर्दी हळूहळू हळूहळू वाढत चाललेली आहे. अतिशय सुंदर असं सुसज्ज मैदान, मस्त विकेट बनवलेली आहे. पाटा विकेट आहे खरं तर, परंतु गोलंदाजांना पण तितकेच साथ देते. फलंदाजांबरोबर अजूनही अंदाज वर्तवला जात नाहीये. टफ मॅचेस होत आहेत. 6 मॅचेस आतापर्यंत इथे सुपर ओव्हर मध्ये गेलेल्या आहेत. अशी ही नामवंत रायगडच्या क्षितिजावरची मानाचा तुरा खोवणारी अशी ही स्पर्धा आहे ती रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीगचा आजचा हा 6वा दिवस. तो जो समोर स्टँड आहे बघा, तिथे पिकअप आहे, ॲपे तो टेम्पो आहे बघा, तो पाठीमागे घ्यायचा आहे. येलो टेम्पो, हा तोच, तो पाठीमागे घ्यायचा आहे. एकदम तुम्ही पुढे आणलाय. आयोजक कमिटीची सूचना आहे. आणि जे स्क्रीन समोर प्रेक्षक उभे आहेत, बसलेले आहेत, थोडेसे आपण बाजूला स्क्रीन समोर. हा तुम्हीच. विजय घाणेकर कर्णधार स्वतः आलेत, मारलाय, प्रहार केलाय, पुन्हा त्याच क्षेत्ररक्षकाकडे चेंडू जातोय आणि रत्नदीप झेल टिपतोय. विजय घाणेकर सरपंच साहेब आल्या माघारी.
सँडी डीजे आमचे एक से बडकर एक अशी गीतं लावतात. सूरज ऑपरेटर एक से बडकर एक अशी स्फूर्ती गीतं इथे लावतात खेळाडूंना स्फूर्ती येण्यासाठी. मात्र या संधी प्रकाशाच्या काळामध्ये दीक्षा राणी आणि अन्विका स्पोर्ट्स नागाव मोरबी थोडीशी हवी झालेली आहे. मित्र थोडा साईडला व्हायचं आहे आपल्याला स्क्रीन समोरून. ब्लॅक जीन्स अँड टी शर्ट येस झालेले आहेत. धन्यवाद संदीप पाटील. तुम्ही फक्त रिक्वेस्ट करा, सगळे तयार आहेत त्या रिक्वेस्टला दाद देण्यासाठी किंवा तुमचं म्हणणं ऐकण्यासाठी. कारण इथे येणारा हा प्रत्येक प्रेक्षक मनामध्ये धरून आलेला आहे की ही स्पर्धा यशस्वी झालेली आहे. ही तुमची नाही स्पर्धा तर आमची पण आहे हे प्रेक्षकांचं म्हणणं आहे. हा चेंडू महेशचा रक्षात्मक पद्धतीने खेळलाय, ढकललाय चेंडू फक्त वॅकंट एरियामध्ये. क्षेत्ररक्षक झपकन येतोय, चेंडूची फेकी करतोय तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण करतात. या चिकी रन्स आहेत ना, या चोरट्या धावा फार महत्वाच्या असतात क्रिकेटमध्ये. अगोदर बघितलं पहिल्या षटकामध्ये दुसऱ्याच चेंडूवर षटकार ठोकला होता तो महेंद्र अंधेरेनं. मात्र त्यानंतर एकही षटकार आला नाही. एक चौकार आला रत्नदीप चौधरीच्या पहिल्या चेंडूवर. मात्र तिसऱ्या षटकामध्ये लगातार 2 विकेट्स गेल्या. महेश मात्रेनं त्या दोन्ही विकेट्स घेतल्या झेलबादच्या स्वरूपामध्ये. 3 चेंडूमध्ये 2 धावा फक्त त्यानं दिले. पुन्हा एकदा मी ते टेम्पोवाल्याला विनंती करतोय की आपण तो मागे घ्यायचा. शोरमावाला आहे काहीतरी. हा झेल कदाचित असावा. थोडासा आवाज आला की नाही देव जाणो. मात्र या चेंडूवर एकही धाव मिळत नाहीये. मसूद गजगे माणगावचा हा खेळाडू आहे. मसूद गजगे 5000 पॉइंट्सला याला घेतलेलं आहे. बघूया मसूद गजगे अतिशय नावाजलेला असा हा खेळाडू आहे. 3000 सलग 3 वर्ष आयकॉन खेळाडूंच्या लिस्ट मध्ये असलेला मसूद गजगे. थोडासा स्पीड मध्ये चेंडू टाकला होता. स्कीड झाला, टप्पा पडल्यानंतर कट केला चेंडू, एक सिंगल काढली. या सिंगलनं धावफलक हळूच वाढतोय, धावसंख्या पोहोचते ती एनडीआर वॉरियर संघाची 20 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गडी बाद झालेले आहेत. सलामीला आलेला योगेश पवार 5 धावांवर खेळतोय. मसूद गजगे 3 धावांवर खेळतायत. आता योगेश पवार स्ट्राईक मध्ये उभा आहे. हा चेंडू मस्त मारलाय, जोरात आवाज आला होता आणि चेंडू जातोय 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून. क्षेत्ररक्षकाला भेदून 4 धावांसाठी चौकार. प्रशांत कातलकर गाडी जरा त्या टेम्पोकडे पण घेऊन जा नंतर. आणि त्याला सांग. तर आपण काही सन्मान इथे घेणार आहोत. सह्याद्री डाब्याचे मालक आणि महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीतील एक असे बैल रॉकेट बैल आणि तेजा बैल, या बैलांचे मालक आदरणीय निलेश शेलके इथे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आम्ही इथे घेणार आहोत. निलेश शेट्टी या. तसेच संदेश पाटील आणि सावंत दिवेश. रॉकेट आणि खरोखरच रॉकेट सारखा तो बैल पलतोय खरोखरच. कारण महाराष्ट्राचा आवडीचा खेळ म्हटलं माली सर तर नक्कीच बैलगाडा शर्यत आली फुल फॉर्म मध्ये आहे. याचबरोबर संदेश पाटील यांचा देखील आपण सन्मान करतोय. त्याचबरोबर सावंत दिवेश वडघर वरून आलेले आहे. तर आपला देखील सन्मान इथे केला जातोय. आलेल्या सर्व पाहुण्यांचं यथोचित मान सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आलोय. पर्व 5वे आहे आणि खऱ्या अर्थाने रायगड प्रीमियर लीग एक यशाचा शिखर गाठ असताना आपल्याला नक्कीच ही स्पर्धा दिसते. खास करून आपले सर्वांचे लाडके डॅसिंग नेतृत्व कैलाशेठ म्हात्रे, गुरुशेठ म्हात्रे आणि संपूर्ण महाराष्ट्र आई ग्रुप यांचा हा यश नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. बोलूया माली सरांकडे.
धन्यवाद अध्यक्ष साहेब. हा सामना आपण पाहतोय तो दीक्षा राणी अँड अन्विका स्पोर्ट्स नागाव मोरबी विरुद्ध इंडियर वॉरियर तळेखार मुरुड 24 लाईव्हच्या माध्यमातून आपण थेट घर बसल्या या मॅचचं प्रक्षेपण आपण पाहतोय. ज्यांनी ज्यांनी आपले मोबाईल सेट्स उघडलेले आहेत, स्मार्ट टीव्ही चालू केलेले आहेत, त्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया आणि विनंती त्यांना करूया की सबस्क्राईब करा आमचं चॅनल 24 लाईव्ह इव्हेंट. टार्गेट आहे आमचं 3 लाखाचं 300K आतापर्यंत सबस्क्रायबर झालेले आहेत 2,88,448. त्यामुळं सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला, म्हणजे आमच्या ज्या नोट्स असतील किंवा ज्या मॅचेस असतील त्या तुम्हाला पाहता येतील. चॅम्बो, आमचे संदेश, विवेक, ही सगळी टीम अतिशय सुंदर असं चांगलं असं काम करते. 3 षटकं झालेली आहेत. 4थं षटक रत्नदीप चौधरीला पुन्हा एकदा देण्यात येतंय. एकूण 6 षटकांचा सामना आहे. 6 षटकांमध्ये 4 गोलंदाज वापरण्यात येणार आहेत. त्यामध्ये 2 षटकं महेश म्हात्रेनं टाकली. दुसऱ्या 2 षटकांचा जो कोटा आहे तो रत्नदीप चौधरीच्या वाट्याला आलेला आहे, कारण रत्नदीप चौधरीनं अगोदरच्या षटकामध्ये फक्त 6च धावा दिलेल्या आहेत आणि फलंदाजीला उतरलाय तो फलंदाज मसूद गजगे. हो, मसूदनं गॅप मध्ये चेंडू ढकललाय, अकलेनं फलंदाजी केलेली आहे. ताकदीपेक्षा युक्तीचा वापर केला आणि चेंडू गेला सीमा पार साठी. तेजस रॉकेट सारखा हा चेंडू गेला सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. दुसरा चेंडू रत्नदीप चौधरी पुन्हा एकदा टाकण्यासाठी तयार आहे. राईट आर्म ओव्हर. हा ही चेंडू बॅटची कडा घेऊन क्षेत्ररक्षकाला चकवून कर्णधाराला चकवून जातोय सीमारेषा पार, चौकार. एक वेळेला तुमची ताकदच कामी येते असं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं ते योग्य वेळी लढाई आणि गरज पडेल तेव्हा तह. तर हा तहाचा प्रकार आहे. पुढे ताकद लावायला लागते, झेलबाद होतात आपले सहकारी. अशा वेळेला गोलंदाजाच्या स्पीडचा वापर फलंदाजीसाठी केलेला आहे तो मसूद गजगेनं. 2 चौकार मारलेत. तिसरा मारण्याच्या तयारीमध्ये मात्र LBW पायचीत पकडला गेलाय आणि फलंदाज बाद होतोय तो मसूद गजगे. मसूद गजगे बाद. आणि स्क्रीनच्या इथे व्हाईट शर्ट वाले पाहुणे आमचे खुर्ची घेऊन बसलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण इकडे या, थोडं भरपूर जागा आहे तिकडे. आम्ही हे पण उभारलेले आहेत, सिटिंग अरेंजमेंट पण आहे. आणि तिथे बसलेले जे प्रेक्षक आहेत कॅपवाले आणि येस, त्यांना विनंती आहे की आपण कृपया थोडंसं बाजूला या. थँक्यू व्हेरी मच. खरं तर संदीप पाटील साहेब, प्रेक्षक हा कणा आहे आपल्या या टुर्नामेंटचा. आपण इथे स्टेजवर आहोत परंतु तुडुंब गर्दी भरलेली असते. पहिल्या रात्री तर आपण बघितलं जेव्हा रायगड ठाणेचा सामना होता तेव्हा भरपूर प्रेक्षक या मैदानावर आपल्याला पाहायला मिळाले. त्या सगळ्या प्रेक्षकांचं आपण मनापासून स्वागत करूया, त्यांना धन्यवाद देऊया. या मॅचचा इतिहास बघा. इंडियर वॉरियर विरुद्ध दीक्षा राणी आणि अन्विका स्पोर्ट्स नागाव मोरबी असा हा सामना आहे. आतापर्यंत षटकं संपलेली आहेत 3.3 आणि धावा झालेल्या आहेत त्या 32. नवीन फलंदाज तेजस काटकरनं आल्या प्रहार केला आणि व्हॉट अ फिल्डिंग. वा, एक्सलंट फिल्डिंग. झेल नाही घेता आला, मात्र चौकार वाकचवण्यामध्ये यश आलंय. मात्र तिकडे नाही तर इकडे कुठेतरी मिसफील्ड झाली, त्याचा फायदा मिळतोय आणि अंधाधुंदी कारभार मैदानावर पाहायला मिळतोय. धावा मात्र नशिबात होत्या. मला असं वाटतंय ते तेजस काटकरच्या कुठून ना कुठून तरी धावा आल्या. जिथे एकच धाव होती, हे चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं त्या क्षेत्ररक्षकानं भानुदास मात्रेनं बामणडोंगरीच्या सुंदर क्षेत्ररक्षण केलं होतं. मात्र या क्षेत्ररक्षणाच्या फायद्याच्या ऐवजी थोडंसं नुकसान भोगावं लागलेलं आहे. ओव्हर थ्रोच्या अजून धावा मिळाल्या. 3 धावा या चेंडूवर मिळाल्या. तेजस काटकरला 3 धावांना धावफलक पोहोचतोय तो 35च्या घरामध्ये. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बघा. सर्कलच्या आत शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन,
पुढे कव्हर मध्ये खेळाडू आहे आणि मिड ऑफ मध्ये हो हो गॅप मध्ये मारण्याचा प्रयत्न आणि वॅकंट एरिया मध्ये मारलाय चेंडू. एकच सिंगल रन या चेंडूवर मिळते. योगेश पवार सलामीला आलेत. 2 चौकार त्यांनी ठोकलेले आहेत. 10 धावांवर खेळतायत. एक बाजू त्यांनी लावून ठेवलेली आहे. 4थं षटक प्रगती पथावर आहे. संदीप पाटील साहेब, गुरुदादा आणि आमचे मॉन्टी ओमकारचे बंधू या मॅचचा आनंद घेतायत. हा चेंडू हो 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 व्हॉट अ स्ट्रोक, एक्सलंट, उत्तुंग असा हा गगनभेदी षटकार मारतोय तो फलंदाज तेजस काटकर. तेजस काटकर अतिशय सुंदर फटका त्यांचा पाहायला मिळाला. जागा बनवली आणि षटकार ठोकला. दिसायला कसा सडपातळ आहे बघा, कडक्या शरीर यष्टीचा आहे. त्याच्या उलट योगेश पवार थोडेसे धष्टपुष्ट दिसत आहेत. परंतु क्रिकेटमध्ये टायमिंगला फार महत्व आहे. गुणवत्ता ठासून भरली असेल, टायमिंग जुळवलं की षटकार खेचले जातात. आणि अतिशय असा सुंदर असा फटका त्यांनी सजवला, षटकार मारला. विचार विनिमय करतायत दोन्ही फलंदाज की या पडत्या काळामध्ये आता आपल्याला अजून चांगल्या स्थितीमध्ये कसं जाता येईल. सर्व क्षेत्ररक्षक एकत्र आलेले आहेत, विचार विनिमय करतायत. कोणाला आता चेंडू द्यायचा हातामध्ये, कारण महेश म्हात्रेनं 2 षटकं टाकली. 2 षटकांमध्ये धावा दिलेल्या आहेत त्या 18. विकेट घेतल्यात महेश म्हात्रेनं 3. तर रत्नदीप चौधरीनं आपल्या कोट्यातली 2 षटकं टाकली आहे. धावा दिल्या 24 आणि विकेट घेतली आहे ती 1. गुरुदादा, संदीप पाटील, मॉन्टी हे सगळे मॅचचा आनंद घेत आहेत. आणि संदीप पाटील आपले अध्यक्ष, रायगड समालोचक असोसिएशनची जी वज्रमूठ त्यांनी तयार केलेली आहे, ज्या समालोचकांना, बऱ्याचशा समालोचकांना त्यांनी व्यासपीठ मिळवून दिलेलं आहे, हक्काचं व्यासपीठ मिळवून दिलेलं आहे. आणि सगळ्या समालोचकांची जी वज्रमूठ तयार केलेली आहे त्याबद्दल त्यांना हॅट्स ऑफ संदीप पाटील साहेब. 4 षटकं संपलेत. 4 षटकामध्ये धावा आलेल्या आहेत त्या 42. म्हणजे प्रत्येक षटकामागची सरासरी 10.5 धावांची सरासरी आतापर्यंत राखलेली आहे. ती दीक्षा राणी अँड अन्विका स्पोर्ट्स नागाव मोरबी विरुद्ध एनडीआर वॉरियर्स तळेखार मुरुडनं. तळेखारचे जे कॅप्टन विजय घाणेकर काही करू शकले नाहीत, मात्र तळेखारचा अजून एक खेळाडू तेजस काटकर, जो 2000 पॉइंट्सला त्याला घेतलेलं कर्णधारानं, तो मात्र चमकतोय या मैदानावर. सलामीला आलेला योगेश पवार तयार आहेत आणि गोलंदाजीसाठी विशाल घरत. हो हो विशाल घरत फिरवतायत चेंडू, गरा गरा फिरवतायत. खार कोपर चा हा खेळाडू विशाल घरत सध्या आता तो एरिया फॉर्म मध्ये, उल्वे नोड नंतर तिकडे आज ट्रेन धावतीये आता सध्या. आणि तशीच गोलंदाजी विशाल घरतची सुरू आहे. हो हा चेंडू, यॉर्कर चेंडू खणून काढलाय, जमीन लगतचा फटका आणि या चेंडूवर मिळतोय ती एक सिंगल रन. माहिती आहे योगेश पवारला की समोरचा खेळाडू आता हावी झालेला आहे. तेजस काटकर मारतोय, त्याला संधी द्यावी. ज्याच्यामध्ये असलेली तलवार आहे ती सपा 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 चालवतोय, त्याला जास्त चान्स द्यावा आणि तो चान्स त्याला दिला जातोय. गाढ घेतोय तेजस काटकर, टहळणी करतोय कोणकोणत्या बुर्जावर कोण कोण ठेवलेले आणि खेळण्यासाठी तयार. विशाल घरत टू तेजस, फुल टॉस चेंडू. हाही लोअर फुल टॉस होता, गॅप मध्ये मारण्याचा प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण होतंय. धावत जाऊन मिड विकेट मधील क्षेत्ररक्षकानं चेंडू अडवला. या चेंडूवर मिळतात एकूण 2 धावा. या 2 धावांनी एनडीआर वॉरियर्स पोहोचतोय तो 45च्या घरामध्ये. आतापर्यंत 4 विकेट्स त्यांनी गमावलेल्या आहेत. सर्कलच्या आज 4 खेळाडू आहेत, बाकीचे सगळे खेळाडू सीमारेषेला चिटकून उभे केलेले आहेत. ते कॅप्टन ओमकार पाटील. हा चेंडू विशालचा मारलाय, मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक धावतोय, यष्टीरक्षक स्वतः धावतोय. कॅच काय घेता आलेली नाहीये, झेल टिपता आलेला नाही. फाईन लेग मधील क्षेत्ररक्षकांना चेंडू कव्हर केला. तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत फलंदाजांनी. आता टायमिंग जुळत नाही, मला असं वाटतंय बरोबर टायमिंग जुळत नाहीये. संधी प्रकाशाचा हा काळ आहे. अशा या स्थितीमध्ये थोडस लेट चेंडू बॅटवर येतोय आणि त्याचं
त्याचा फायदा मिळतोय तो गोलंदाजांना. खरं तर विशाल व्हेरिएशन आणतोय आपल्या गोलंदाजीमध्ये, स्पीड व्हेरिएशन आणतोय. विशालचा चेंडू मस्त मारलाय, मात्र सरळ हातामध्ये इक्कून झेल टिपलाय आणि फलंदाज बाद तेजस काटकर. क्या बात आहे सर. जर पाहायला गेलं तर मैदानामध्ये एक्कू संजय सोलंकी आणि हा झेल टिपलाय, परंतु खऱ्या अर्थाने नवोदित खेळाडूंना एकमेव गाईड्स जर पाहायचं असेल तर या खेळाडूकडे पाहून नक्कीच तुम्ही बऱ्याच गोष्टी शिकू शकता. कारण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये खूप मोठं नाव आहे आणि ते नाव मात्र या एक्कूच्या माध्यमातून, कारण RPL सीझन 1 पहिली जे RPL झाली त्याचा विजेता कॅप्टन म्हणून जो झाला होता आणि त्याच RPL सीझन 1 मध्ये रनर अप ओमकार देखील होता. येस येस, म्हणजे सीझन 5 मध्ये दोघा एका टीम मध्ये, दोघेही एका टीम मध्ये आलेले आहेत. चाणक्य आहे खरं तर इक्कू म्हणजे रायगड टेनिस क्रिकेटचा चाणक्य. मास्टर माइंडेड, हरत आलेले सामने कसे जिंकावे त्याच्याकडून शिकण्यासारखं असतं. हो 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 हो, क्या बात आहे. उतुंग असा गगनभेदी लांब 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 मारलेला आल्या आल्या निखिल धारवेनं षटकार. निखिल धारवे जो सर्वे मुरुडचा खेळाडू आहे, 2000 पॉइंट्सला याला विकत घेतलेलं कर्णधारानं 7व्या क्रमांकावर आला. लोक म्हणतात की हा होता कुठे. या अगोदर जर आला असता तर कदाचित NDR वॉरियर संघाची धावसंख्या जी आता आपल्याला 53 पाहायला मिळते ती कदाचित जास्त पाहायला मिळाली असती. परंतु क्रिकेटमध्ये जर तर चालत नाही आणि जर तर शिवाय क्रिकेट नाही असं म्हटलं जातं. अतिशय सुंदर असा फटका, कॉन्फिडंटचा फटका मारला तो निखिल धारवेनं. सर्वे मुरुडचा हा खेळाडू आहे. सगळे आता ओमकार बघतोय की शेवटचं षटक कोणाच्या ताब्यामध्ये द्यायचं. 50 क्रॉस केलेली आहे. 53 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत NDR वॉरियर्सच्या. पहिल्या षटकामध्ये धावा 11, दुसऱ्या षटकामध्ये फक्त 6 धावा आलेल्या, तिसऱ्या षटकामध्ये 7, चौथ्या षटकामध्ये धावा आल्या 18 आणि या 5व्या षटकामध्ये धावा येत आहेत त्या 11. तर पंचांना जर लाईटची जर खेळाडूंना आवश्यकता असेल तर ऑन करू शकतो. यस, तर लाईट्स ऑन करायचे आहे. बॅट्समन जे आहेत ना त्यांना जर प्रॉब्लेम असेल तर त्यांनी लगेच कॉल करा की लाईट्स ऑन करा. पाहिजे का योगेश? यस, पंचांनी पण सांगितलेलं आहे. थोडस आता बॅड लाईट कडे आपण वळत चाललेलो आहे, कारण शेवटी सूर्याचा प्रकाश तो सूर्याचा प्रकाश असतो आणि ते आर्टिफिशियल आपण इथे लाईटची व्यवस्था इथे करतोय. शेवटचं षटक मला असं वाटतं भानुदास मात्रेच्या हातामध्ये दिलेलं आहे. फिरकी पट्टू आहे. तर लाईट्स ऑन करायचे बघा. तर याचबरोबर आमचे भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष निलेश म्हात्रे ओवे यांचा इथे आगमन झालेला आहे, तर त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे या व्यासपीठावरती. यस, बामणडोंगरीला सलग 3 वर्ष रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं अव्वल टीम म्हणून अवॉर्ड देण्यात आलेला आहे. तेजस म्हात्रे चे सगळे हे चेले आहेत. भानुदास आमचे अमर म्हात्रे साहेब या मॅचचा आनंद घेत असतील, त्यांचंही मनापासून आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया. फ्लड लाईट्स लागलेल्या आहेत, प्रकाश मैदानावर आता पडलेला आहे आणि भानुदासच्या चेहऱ्यावरचा हसू बघा. पंच पण आमचे त्याचा आनंद घेत आहेत. स्माइलिंग फेस हे नेहमी पाहिजे. हॅपीनेस इज द बेस्ट टॉनिक असं म्हटलं जातं. हॅपीनेस इज द बेस्ट मेडिसिन असं म्हटलं जातं आणि भानुदास म्हात्रे पुन्हा एकदा तयार. पहिला चेंडू भानुदासचा, शॉर्ट पिच चेंडू, जबरदस्त प्रहार केलाय आणि चेंडू जातोय. टप्पा पडल्यानंतर सीमारेषा पार एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं हा चौकार.
योगेश पवार जो सलामीला आलेला एक बाजू लावून धरलेली आहे बघा. प्रत्येक वेळेला प्रत्येक घरामध्ये एक बुजुर्ग माणूस असा लागतो की जो घर सांभाळेल. समोरचा कुणाल गेला, त्याच्यानंतर विजय गेले, मसूद गजगे गेला, तेजस काटकर गेले, महेंद्र अंधेरे गेले, मात्र योगेशने एक बाजू लावून धरले. आलटी पलटी मारण्याचा प्रयत्न, रिव्हर स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र योगेश बाद, झेल बाद. मनाने छान दादांच्या नावाचं गाणं सुद्धा रचलेलं आहे. मंगेश वाकडीकर साहेबांच्या नावाचं गाणं रचलं गेलेलं आहे. रायगड प्रीमियर लीगची तर धून अशी आहे की ती ठुमकायला आणि थिरकायला भाग पाडते अशी धून रायगड प्रीमियर लीगची आपण ऐकलेली आहे. तर संगीत हे एक माध्यम आहे, तुम्हाला आनंद देण्याचं माध्यम आहे, तुमच्या मनोरंजनाचं माध्यम आहे, तुमचं टेन्शन रिलीफ करण्याचा मार्ग आहे, तुमचं जे टेन्शन आहे ते दूर करण्याचा मार्ग आहे. आणि म्हणूनच आमचे सूरज डीजे, सँडी डीजे वेगवेगळी गीतं इथे लावतायत. सामन्याकडे बघा, शेवटचं षटक शिल्लक आहे. 2 चेंडू भानुदास मात्रेनं टाकले. पहिल्या चेंडूवर चौकाराचा मार खाल्ला, परंतु त्यानंतर लगेचच योगेश पवार जो जमलेला खेळाडू होता, नांगर रोवून बसलेला विकेटवर, त्याला मात्र परतीचा त्यानं रस्ता दाखवला. भानुदास तयार उमेशसाठी. उमेशनं आल्या आल्या प्रहार केलाय. येतोय तो ठोकतोय, येतोय तो मारतोय आणि हा उत्तुंग असा षटकार उमेश घाणेकरांचा. धावा, 63 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि फक्त 500 पॉइंटला खेळाडू घेतलेला उमेश घाणेकर बघा कसा पैसा वसूल करतोय. हो, धोनी स्टाईल हा हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न असतोय गालातल्या गालात की माझा हा फटका चुकला. कारण भानुदास काही कच्च्या गोरूचा चेला नाही, त्यानं पण बरेचसे उन्हाळे पावसाळे क्रिकेटचे बघितलेले आहेत. हा चेंडू भानुदासचा स्लोवर केला, लो केला, हळू टाकला, वळवला आणि हाही फलंदाज बाद होतोय तो उमेश घाणेकर. डोंगराचे सात बाद 63 अशी धावसंख्या झालेली आहे. संदीप पाटील साहेब, नंतर गुरुदादा आणि आमचे पाहुणे या मॅचचा आनंद घेत आहेत. अतिशय क्लिअरिटी 24 लाईव्हची खरोखर प्रशंसा करायला पाहिजे. चॅम्बो अँड ऑल द टीम, संदेश पाटील आणि त्यांचे विवेक वगैरे ही सगळी मंडळी, क्लिअरिटी अतिशय सुंदर आहे. व्हॉइस क्वालिटी पण अतिशय चांगली आपल्याला पाहायला मिळते. लाईक करा, सबस्क्राईब करा आमचं चॅनल 24 लाईव्ह इव्हेंट. टार्गेट आहे ते 3 लाखाचं आणि सबस्क्रायबर झालेले आहेत 2,88,481. शेवटचा चेंडू या सत्रातील भानुदास म्हात्रे घेऊन येणार आहेत आणि नवीन फलंदाज कौस्तुभ म्हात्रे मात्र खेळण्यासाठी तयार आहे. कौस्तुभ म्हात्रे मारलाय. कौस्तुभ म्हात्रेंना हा फटका. 1 धाव तर घेतलेली आहे आणि एकाच धावेवर मला असं वाटतं समाधान मानावं लागणार आहे. धावचीत होत आहेत. या एका धावाने एकूण धावसंख्या पोहोचते 64च्या घरामध्ये. जिंकण्यासाठी 65 धावांची गरज आहे. ती दीक्षा राणी अँड अन्विका स्पोर्ट्स नागाव मुरबिना. तर आमचे आई ग्रुपचे आणि या स्पर्धेमध्ये चांगलं योगदान आमचे जुबेर शेठ पटेल ओवे यांचं देखील इथे आगमन झालेलं, त्यांचं देखील स्वागत. आणि खास करून आमचे अजय भोईर, एक खूप मोठी जिम्मेदारी ज्यांनी खांद्यावरती घेतलेली आणि नेहमीच आई ग्रुपची स्पर्धा असली की अजय भोईर यांची खूप मेहनत असते. कारण स्पर्धेसाठी ज्या ज्या गोष्टी पाहिजेत त्या त्या गोष्टींकडे आवर्जून लक्ष
आणि काही कमी आहे ते पाहण्यामध्ये नक्कीच ते यशस्वी होत आहेत आणि चांगली स्पर्धा घडवण्यामध्ये यशस्वी होत आहेत. तर अजय भोईर यांचं देखील स्वागत आहे. तसेच आमचे निकू म्हात्रे यांचं देखील चांगलं योगदान. खरं तर चांगलं योगदान अजय भोईर यांच्या पायाला फोड आले असतील बघा, चालून 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 चालून. नक्कीच प्रत्येक आयोजनामध्ये एक व्यक्ती अशी असते संदीप पाटील साहेब, जी म्हणजे तन मन धन सगळं अर्पून काम करत असते. आणि त्यामधले अजय भोईर आपण इथे बघतोय. म्हणजे बाकीचे पण आहेत, पण अजय भोईर यांचे एफर्ट्स खूपच आहेत. आमचे टाटा हॉस्पिटलचे भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष निलेश म्हात्रे ओवे यांना विनंती करेन की यावं, आपण आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. तर निलेश म्हात्रे बरं आहे, त्यांचा सन्मान आणि थोडासा त्याच्या हाताला इजा देखील झालेली आहे, परंतु कैलास शेठ म्हात्रे आणि गुरु शेठ म्हात्रे यांच्या प्रेमासाठी नक्कीच ते इथे उपस्थित झालेले आहेत. तर त्यांचा हा सन्मान इथे केला जातोय. यस, बोली आपण पुन्हा एकदा माली सरांकडे. धन्यवाद अध्यक्ष साहेब. खरं तर रायगड प्रीमियर लीग पर्व 5व्याचा आजचा हा 7वा दिवस आहे आणि लीगचा 6वा दिवस आहे. आतापर्यंत या एकूण 5 दिवसांमध्ये 10 टीम पुढे गेलेल्या आहेत आणि भरपूर प्रेक्षक या मॅचचा घरबसल्या आनंद घेत आहेत. त्या सगळ्या प्रेक्षकांचं आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया. दुष्मी खारपाडा वरून सरपंचा नेत्रा महेंद्र गरत, विघ्नेश ठाकूर, सिद्धार्थ ठाकूर, मनोहर शेठ ठाकूर, बब्बू देसले, दुष्मी हे सर्व मॅचचा आनंद घेत आहेत. आमच्या चांभारली रसायनीवरून तर बरेचसे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. धनाजी जांभळे, राजश्री धनाजी जांभळे उपसरपंचा या मॅचचा आनंद घेत आहेत. सावळ्यावरून बरीचशी मंडळी या मॅचचा आनंद घेते. विहान भगीरथ माळी याचा आज वाढदिवस आहे आणि सगळी मंडळी या मॅचचा आनंद घर बसल्या घेत आहेत. विहानला पण वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक आपण शुभेच्छा देऊया आणि मैदानाकडे वळूया, जिथे नाणेफेक जिंकली होती दीक्षा राणी आणि अन्विका स्पोर्ट्स नागाव मोरबी संघानं. ओमकार पाटीलच्या आणि ओनर संकेत मात्रे असलेल्या टीमनं निर्णय घेतला होता क्षेत्रक्षणाचा. एनडीआर वॉरियर्स तळेखार मुरुड, कॅप्टन विजय घाणेकर आणि ओनर लहू खेडेकर, विशाल कासकर यांच्यावर वेळ आली होती फलंदाजाची. 64 धावा केल्यात, 65 धावांचा पल्ला पार करायचा आहे. पहिल्या 5 दिवसांमध्ये काय झालं बघा. सोनाई 11 तळेगाव, कॅप्टन सूरज पाटील यानं सुपर 16 मध्ये प्रवेश मिळवलेला आहे. सुपर 16च्या टीम अशा आहेत: सोनाई 11 तळेगाव सूरज पाटील, चॅम्प केपीसी इनामपुरी उस्मान पटेल, आर्यन ग्रुप चिरले कॅप्टन करण मडवी, बाहुबली स्वर्गीय नितीन नाईक स्मृती कॅप्टन विशाल जितेकर, अनमोल किंग्स कळंबोली कॅप्टन आशिष मेहरोल, के सरकार सुपरस्टार लोणेरे माणगाव कॅप्टन योगेश पेणकर, सानवी अँड गोल्डी 11 एमडी खारकर जीवदानी बामणडोंगरी कॅप्टन प्रसाद गरत, वरट टॉवर रसायनी कॅप्टन रजत मुंडे, बापदेव क्रीडा मंडळ केतकीचा मळा अलिबाग कॅप्टन अक्षय म्हात्रे आब्बू आणि अर्णा 11 पुगाव कोलाड कॅप्टन अक्षय पाटील मोन्या. असे एकूण 10 संघ सुपर 16 मध्ये पोहोचलेले आहेत. मैदानावर आपण ड्रिंक्स ट्रॉली पाहतोय. चेंडू सिलेक्शन सुरू आहे आणि सलामीला आलेला हा फलंदाज आहे तो ओमकार पाटील. खरं तर संदीप पाटील साहेब, तुमच्या संपूर्ण कुटुंबाला धन्यवाद द्यावे लागतील आमच्या या रायगडवासियांच्या वतीने, कारण तुमच्या सगळ्या पाटील कुटुंबानं वाहून घेतलेलं आहे क्रिकेटसाठी. त्या पंचांचं काम आपले सुनील पाटील सर पाहतात. तुम्ही संदीप पाटील समालोचनामध्ये आहेत. इकडे विकी क्रिकेट खेळतोय, ओमकार क्रिकेट खेळतायत,
आणि तुमचे सगळे बंधू प्रत्येक मॅच पाहण्यासाठी मैदानावर आलेले असतात. अक्षरशः अशोक बुवा सुद्धा या मॅचचा आनंद घेण्यासाठी येत आहेत. अनिल पाटील साहेब इथे या मॅचचा आनंद घेत आहेत. तर या संपूर्ण पाटील कुटुंबाचंही आपण मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करूया. क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे ते कर्णधार विजय घाणेकरनं ओमकार पाटील साठी शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, गली कव्हर, मिड ऑन आणि शॉर्ट मिड विकेट असं सर्कलच्या आतलं. पहिला चेंडू घेऊन येतोय तो कौस्तुभ म्हात्रे. कौस्तुभ म्हात्रे पहिला चेंडू घेऊन येतोय सर्कलच्या बाहेर. ओमकार साठी फिल्डिंग लावण्यात आलेली आहे. एक लॉंग ऑफ मध्ये सीमारेषेला चिटकून क्षेत्ररक्षक उभा केलाय आणि एक क्षेत्ररक्षक मात्र डीप मिड विकेट मध्ये तैनात करण्यात आलेला आहे. शांत संयमी असं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. जेंटलमॅन क्रिकेट ज्याला आपण म्हणतो ते जेंटलमॅन क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज कौस्तुभ म्हात्रे टू ओमकार पाटील. हो हो हो, क्या बात है, व्हॉट अ एक्सलंट डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर जस्ट थोडासा वळतोय चेंडू, उसळी घेण्याच्या ऐवजी चेंडू खाली राहतोय आणि म्हणजे शोएब अख्तर सारखे रनिंग घेत 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 हा खेळाडू आला. चेंडू कधी टाकला, कधी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला कळलंच नाही. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी ओमकार पाटील. 8 बाईक आतापर्यंत त्यांनी पटकावलेल्या आहेत. तोच ओमकार मैदानावर स्टायलिश खेळाडू. ओमकारनं प्रहार केलाय, हवेमध्ये चेंडू आहे, सीमारेषा ओलांडणार का? आणि हो, सीमारेषा ओलांडलेली आहे. पुतुंग असा ओमकारचा षटकार. निडर अशी फलंदाजी, बेधडक अशी फलंदाजी, आक्रमक अशी फलंदाजी करणारा हा खेळाडू आहे. वीरेंद्र सहवाग स्टाईलनं नेहमी मैदानावर आपण खेळताना त्याला पाहिलेलं आहे. आणि वरून मॅचचा आनंद घेत आहे. टॉप फ्लोर वरून गुरुदादा, त्यानंतर अजय भोईर, संदीप दादा. हा चेंडू फुल टॉस चेंडू ढोपे टेकून मारलाय. फेवरेट स्ट्रोक आहे त्याचा. मात्र नो मॅन लँड मध्ये चेंडू विसावतोय. या चेंडूवर मिळतायत त्या 2 धावा. या 2 धावांनी हळूच धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती 8च्या घरामध्ये. कौस्तुभ मात्र पहिले षटक घेऊन आलेला आहे. तेज तर्रार अशी गोलंदाजी करतोय, राईट टर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. साधारण 10-15 पावलांचा त्याचा रनअप आहे. वेगवान चेंडूना मात्र त्याच दिशेनं भिरकावतोय तो ओमकार पाटील. आपले अनुभव पणाला लावतोय, अनुभवाचा पुरेपूर वापर आपल्या फलंदाजीमध्ये करतोय. कौस्तुभ म्हात्रे पुन्हा एकदा तयार आहे. यंग टॅलेंट आहे कौस्तुभ म्हात्रे. धावतोय आपल्या धावपट्टीवर, बघा कसं धावतोय, पंचांना पास करतोय. ओ मस्त. मात्र नो बॉल, नो बॉलचा इशारा. ओव्हर स्टेप कदाचित असावा आणि या ओव्हर स्टेपचा नो बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. थोडीशी आता थोडासा म्हणजे सैरभैर झालेला आहे, थोडस मेंटली थोडासा डिस्टर्ब झालेला आहे तो कौस्तुभ मात्र. एक षटकाराचा त्याला मार बसला. मात्र क्रिकेटमध्ये नो बॉल आपल्याला बघायला मिळतोय की ओव्हर स्टेपचा नो बॉल. 24 लाईव्ह वाले आपल्याला दाखवतात की किती स्टेप पुढे पाऊल टाकलं होतं ते गोलंदाजानं. पंच अगदी डोळ्यात तेल घालून बसलेले आहेत. आमचे सावंत सर असतील, जावेद असतील, प्रीतम असतील, हे सगळे पंच त्यांचं काम अतिशय चोख पद्धतीने बजावत आहेत. दोन्ही फलंदाज विचार विनिमय करतायत. रमेश पवार, ओमकार पाटील दोन्हीही बाईकमॅन आहेत. रमेश पवार उर्फ आऊ या नावाने ओळखला जातो. 5 बाईक आणि 1 4 व्हीलर त्यानं पटकावलेली आहे. 4000 पॉइंट्सला ओमकार पाटीलनं त्याला घेतलेलं आहे आपल्या टीम मध्ये. ओमकारनं सगळी सूत्र हातामध्ये घेतलेली आहेत की सरदार कसा असावा, सेनापती कसा असावा, याचं ज्वलंत उदाहरण, एक चांगलं उदाहरण या मैदानावर ठेवतोय तो ओमकार पाटील. कौस्तुभ मात्रे तयार. आणि हा फटका गॅप मध्ये मारलाय. लॉंग ऑफ आणि कव्हरच्या मधून मारलेला फटका. आणि वाह, सुंदर क्षेत्ररक्षण, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र या दरम्यान 3 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत फलंदाजांनी. काही हरकत नाही, एक एक धाव, एक एक मोळी आपल्याला वाचवायची आहे.
मनी सेव्ह मीन्स मनी अर्न असं म्हटलं जातं. तुम्ही जेव्हा जेव्हा पैसे वाचवता तेव्हा ऑटोमॅटिकली ते डिपॉझिट होत असतात आणि तसंच चित्र पाहायला मिळतंय पहिल्या षटकामध्ये. एअरटाईट असं क्षेत्ररक्षण आहे. खरं तर सर्कलचं ओव्हर आहे. पहिली 2 षटकं ही सर्कलची ओव्हर आहे, ती भेदायचा प्रयत्न करतायत दोन्ही फलंदाज. क्षेत्ररक्षणाची साथ चांगली मिळते ती कौस्तुभ म्हात्रे या गोलंदाजाला. आतापर्यंत कौस्तुभनं 4 चेंडू फेकलेत. 4 चेंडू मध्ये धावा दिलेल्या आहेत त्या 9. आऊ तयार. आवाज बघा कसा येतोय बॅटचा. हो फ्लिक केला, फक्त दिशा दिली. त्यानं ओळखलं की सरदार मारतोय ना तर आपण आता फक्त सहचारणीची भूमिका बजावायची. संसाराचं पण तसंच आहे की एकानं सावरायचं एकानं आवरायचं. तसं मैदानावर खेळाडूंना खेळावं लागतं. तुमच्यामध्ये क्षमता असूनही थोडंसं स्वतःमध्ये बदल घडवावे लागतात आणि ते बदल दोन्ही फलंदाज घडवताना आपण पाहतोय. ओमकार पाटील थोडासा पुढे आलेला आहे, जस्ट त्याला सपोर्ट साठी राहिलेला आहे तो रमेश पवार. ओमकार तयार. बॅटचा आवाज ऐका आणि हा चेंडू मिड विकेटला भिरकावलाय. त्यांनी ओळखलेलं आहे दोन्ही फलंदाजांनी की वेल बिगन इज हाफ डन. सुरुवातीला आपण एक षटकार ठोकला, 2 धावा काढल्या, 3 धावा काढल्या, एका षटकाचा कोटा कंप्लीट केलेला आहे. कारण टार्गेट आहे ते 65 रनचं, 65 धावांचं टार्गेट आहे. अशा वेळेला प्रत्येक षटकामागे 10, 11, 12 10, 11, 12 धावा आल्या तरी चालतायत. आपलं पोट भरतंय, घाई करायची नाही. आणि पहिल्या षटकामध्ये धावा येत आहेत त्या 14. रायगड प्रीमियर लीग एक वेगळी ही स्पर्धा आहे. 5 वर्ष सतत 5 वर्ष सक्सेस आणि सक्सेस या रायगड प्रीमियर लीगचा आपण पाहिलेला आहे. हॅपी बर्थडे आमची ही कन्या, तिला हॅपी बर्थडे. विहानचा सुद्धा वाढदिवस आहे. विहान भगीरथ माळी, त्यालाही वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. ज्यांचा आज वाढदिवस आहे त्या सगळ्या नन्या मुन्या अगदी अबाल वृद्धांपर्यंत असणाऱ्या सगळ्या नागरिकांना वाढदिवसाच्या आपण शुभेच्छा देऊया. आजचा दिवस चांगला आहे. आज सोमवार आहे, भगवान शंकराचा वार आहे आणि या भोळ्या शंकराच्या वारी उपस्थित असलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं आपण स्वागत करूया. आपण म्हणत होतो ओमकारची हेअरस्टाईल, विकीनं पण तशीच हेअरस्टाईल मला असं वाटतं ठेवलेली आहे. आणि हा चेंडू मस्त भिरकावलाय, फ्लिक केला. 1 धाव या चेंडूवर मिळते. शांत संयमानं जेव्हा जेव्हा आपण पावलं उचलतो तेव्हा आपण नक्कीच आपण सक्सेस कडे जात असतो हे ओळखून आहे ओमकार. घाणेकर, विजय घाणेकर विरुद्ध ओमकार पाटील असा हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. बरेचसे रोहा मुरुडचे खेळाडू या विजय घाणेकरांच्या टीम मध्ये आहेत आणि उरण, त्यानंतर पनवेल, खालापूर एरियातले ओमकार पाटील च्या संघामध्ये खेळाडू आपण बघतोय. लेफ्टी बॅट्समन तयार. रमेश पवार लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन ठेवलेलं आहे आणि हे कॉम्बिनेशन बऱ्याच वेळेला आपल्याला उपयुक्त ठरत असताना फलंदाजांना बघितलेलं आहे. कारण गोलंदाजांना थोडंसं कठीण जात असतं गोलंदाजी करताना. शॉर्ट पिच चेंडू पवारना भिरकावलाय मात्र हवेत आणि हा झेल टिपला जातोय. फलंदाज बाद रमेश पवार. क्या बात है. डीजे मास्टर पण साथीला साथ देत आहेत. म्हणजे असं म्हणतात ना की आधी आपण हे बघूया, ऍक्शन रिप्ले बघूया. हवेत चेंडू मारला होता, झेल सहज टिपला गेला, टायमिंग नाही जुळलं बरोबर, थोडासा लेट चेंडू बॅटवर आला, फिरले होते ते रमेश पवार. मात्र झेल बाद झाल्यानंतर 1 डाऊन पोझिशनला मैदानात उतरतायत ते संजय सोळंकी. इक्कू जरा जोरदार टाळ्या या
खेळाडूसाठी झाल्या तर बरं होईल आणि डीजे मास्टरना आपण विनंती करूया की एक सुंदर असं गीत लावून याचं आपण इथे स्वागत करूया. गेली कित्येक वर्ष क्रिकेटसाठी या खेळाडूनं योगदान दिलेलं आहे आणि सातत्य सक्सेसचं जे सातत्य आहे ना ते या खेळाडूनं आतापर्यंत ठेवलेलं आहे. असा एक मोस्ट सक्सेसिव्ह प्लेयर आहे. सध्या 40+ झालेले आहे, 40च्या वर त्यांचं वय आहे, परंतु अजूनही क्रिकेटमध्ये आपली गुणवत्ता, आपला चांगला खेळ याचं सातत्य ठेवणारा हा खेळाडू आहे तो संजय सोळंकी. मास्टर माइंडेड या नावानं ओळखला जातो. कम्प्युटर दिमाग आमचे प्रवीण दुगाडे नेहमी त्यांना म्हणत असतात. हारत आलेले सामने कसे जिंकायचे याची सगळी सूत्र, याचे सगळे फॉर्म्युले, याची सगळी समीकरणे याच्याकडे तयार असतात. कोणाला कधी उतरायचं बॅटिंगला, कोणाला कधी गोलंदाजीसाठी उतरवायचं आणि कधी गेम फिरवायचा, हे सगळं माहीत असलेला हा टेक्निकल तंत्रशुद्ध फलंदाज इक्कू संजय सोळंकी. संजय सोळंकी मात्र आता हवेत चेंडू मारतोय आणि पहिल्याच चेंडूवर निराश अंतःकरणानं बाद होतोय. मैदानाच्या बाहेर जात आहेत ते संजय सोळंकी. संजय सोळंकी निराश अंतःकरणानं मैदानाच्या बाहेर येत आहेत, परंतु भरपूर वर्ष क्रिकेटला या खेळाडूनं योगदान दिलेलं आहे. भरपूर वर्ष क्रिकेट गाजवलेलं आहे. खोपोली क्रिकेट असू द्या, रायगड क्रिकेट असू द्या, पनवेल क्रिकेट असू द्या, सगळे क्रिकेट फॉर्मॅट, सगळ्या फॉर्मॅट मधले क्रिकेट ज्या खेळाडूनं गाजवलेले आहेत तो संजय सोळंकी. बाद झाल्यानंतर 4थ्या क्रमांकावर मैदानात येतोय तो रोशन साळुंके. रोशन साळुंके घोटचा हा खेळाडू आहे. 5000 पॉइंट्सला याला ओमकारनं घेतलेले आपल्या टीम मध्ये. याच मैदानावर युवा रायगड विरुद्ध युवा ठाणे टीमचा सामना आपण पाहिलेला आणि त्या मॅचचं कॅप्टन असलेला हा खेळाडू आहे तो रोशन साळुंके. त्यावेळी त्याला विचारलेलं आपण तुला कसं वाटतं इथे खेळताना, तेव्हा सांगितलेलं प्राऊड फील होतंय मला इथे खेळताना, जबाबदारी पण माझी वाढलेली आहे, मला चांगला खेळ या मैदानावर करायचा आहे. रोशन तयार. हो, फ्लिक केला चेंडू, मस्त चेंडू टाकला गोलंदाज मसूद गजगेनं. मसूद गजगे पण काय कच्च्या गुरुचा चेला नाहीये, त्यानं पण अनेक उन्हाळे पावसाळे क्रिकेट मधले बघितलेले आहेत. नावाजलेला खेळाडू आहे मसूद गजगे. माणगाव ऑक्शन मध्ये त्याच्यावर अनेक खेळाडूंनी बोली लावलेली आहे. हेअरस्टाईल पण त्याची अतिशय सुंदर आहे आणि नामवंत असा हा अष्टपैलू खेळाडू आहे तो मसूद गजगे. 4 चेंडू टाकलेत, 5वा चेंडू मसूद गजगेचा. ओमकारनं भिरकावलाय आमच्या दिशेनं, स्टेजच्या दिशेनं, फाईन लेगला खणखणीत असा चौकार. वीस धावा धावलगावर लागलेल्या आहेत. 20 रन्स स्टेजच्या दिशेनं आलेला हा चौकार होता. मस्त फ्लिक केला चेंडू तो ओमकारनं. गोलंदाज तयार मसूद गजगे. शॉर्ट पिच चेंडू मारायचा होता मिड विकेट मध्ये, जातोय मात्र लॉंगॉनच्या दिशेनं. या चेंडूवर एक सिंगल रन मिळते. थोडासा निराश आहे तो ओमकार, बघतोय बॅट तपासतोय, मात्र 1 धाव त्याच्या वाट्याला आलेली आहे. या एका धावेनं 21 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकामध्ये कौस्तुभ मात्रेच्या धावा आल्या 14, दुसऱ्या षटकामध्ये मसूद गजगेच्या धावा आल्या 7. मात्र 2 विकेट मसूद गजगेनं घेतलेल्या आहेत. विजय घाणेकरांच्या या बहादरानं बाद केलं रमेश पवारला, बाद केलं संजय सोळंकीला. या इन्स्ट्रुमेंटल म्युझिक ऐकण्याची हीच वेळ आहे. याच वेळेला इन्स्ट्रुमेंटल म्युझिक एवढे सुंदर वाटतात, कानाला एवढा गोडवा आपल्या येतो, एवढा आनंद देऊन जातात आपल्याला की बस रे बस.
आणि हेच इन्स्ट्रुमेंटल सॉन्ग आपले डीजे मास्टर इथे सँडी डीजे लावतात, त्यांचं आपण मनापासून धन्यवाद व्यक्त करूया. या मॅच मध्ये आता रंगत आलेली आहे. 2 गडी बाद झालेले आहेत, 21 धावा, म्हणजे रनरेट पाहिजे तसा चाललेला आहे. दोन्ही टीम चांगल्या स्थितीमध्ये. हो, हा चेंडू लेट खेळलेला आहे, कट केलाय चेंडू आणि वेगाने जातोय सीमारेषा पार. ओमकारचा हा चौकार. घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग. ओमकार किल्ला लढवतोय, पहावं तिकडे गॅप मध्ये मारतोय चेंडू. टेक्निकल फलंदाजी करतोय, डोक्यानं अकलेनं फलंदाजी करतोय, नुसतेच आडवे तिडवे फटके नाही मारत. मिळाला चेंडू तर षटकार ठोकतोय आणि मॅक्झिमम चेंडू आहेत तो गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न करतोय, सक्सेस होतोय. कौस्तुभ मात्रे दुसरा चेंडू घेऊन येतोय. 10-12 पावलांचा रनअप आहे. कौस्तुभचा हा चेंडू भिरकावला फाईन लेग मध्ये. ओमकारनं कॅप पडली, मात्र चेंडू गेला सीमा रेषे पार. फाईन लेगला ओमकारचा अजून एक चौकार. ओमकार बघा कसा त्यानं फटका खेळला, जागा बनवली आणि हुक केला चेंडू. सरळ चेंडू गेला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सीमारेषा पार. बाबूशेठ मात्रे यांच्या बॅनरकडे चौकार. आणि कॅप पडली, केस सांभाळत तो धावत सुटला. म्हणजे स्टायलिश तर तो खेळाडू आहेच, KGF रॉकी आहेच, परंतु त्याच्या बरोबर त्याच्यामध्ये गुणवत्ता पण ठासून भरलेली आहे, हे सिद्ध करतो या मैदानावर. चौफेर टोलेबाजी केली. आता मात्र घाणेकरांना आता प्रश्न पडला असेल की याला क्षेत्ररक्षण लावायचं तरी कसं. गोलंदाज आपल्या परीने प्रयत्न करतायत, चांगली गोलंदाजी करतायत, टप्प्यामध्ये व्हेरिएशन आणतायत. असं नाही की एकच टप्पा ठेवलाय, ओव्हर पिच ठेवलाय किंवा शॉर्ट पिच ठेवलाय किंवा फुलटॉस चेंडू टाकतायत. चेंडू चांगले आहेत, परंतु त्या चांगल्या चेंडूंना मार मात्र पडतोय तो ओमकार पाटील कडून. हा चेंडू कौस्तुभ. हो, कौस्तुभ मस्त चेंडू, व्हेरिएशन आणला आता वेगामध्ये. क्रिकेटमध्ये तुम्हाला फक्त स्पीड महत्वाचा, म्हणजे खूप फास्ट चेंडू टाकला तरच सक्सेस होईल असं नाही. कधी कधी हे स्लो चेंडू, म्हणजे जे तलवार कधी कधी काम करत नाही ना, ती सुरी काम करते, ती सुई काम करते. तर हेच काम पंक्चर करण्याचं काम सुई करते. तसं या चेंडूवर पंक्चर केलं ते फलंदाजाला, सोडून दिला चेंडू. ओमकार पाटीलनं चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि अकलेनं पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय कौस्तुभ मात्रे. हा चेंडू कौस्तुभचा ओमकारला. ओमकारनं क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू मारण्याचा प्रयत्न केला. धावतोय क्षेत्ररक्षक, मात्र फायदा नाही झाला. चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार. घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग. डोकं आता दोखायला लागलं असेल कदाचित या पाठीराख्यांचं, कारण तशीच फलंदाजी करतोय तो फलंदाज ओमकार पाटील. चौफेर टोलेबाजी केलेली, 1 षटकार ठोकलाय आतापर्यंत, 4 चौकार ठोकलेले आहेत. 30 धावांवर खेळतोय तो ओमकार पाटील. मॅन ऑफ द सिरीजची कार आपण बघतोय, अल्टो कंपनीची ही मॅन ऑफ द सिरीजची व्हाईट कलरची कार आहे ती. मॅन ऑफ द सिरीज साठी तिकडे 3 बाईक्स आहेत, बेस्ट फिल्डर, बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलर साठी. भक्कम अशी पारितोषिक या रायगड प्रीमियर लीग पर्व 5 मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. हे खेळाडू कोण पटकावणार याकडेच तमाम सर्व क्रिकेट रसिकांच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत आणि ओमकार त्या दिशेनं हळूहळू पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. कौस्तुभ मात्रे 3 चौकार त्याला बसलेले आहेत, 1 चेंडू मात्र त्यानं डॉट टाकला. फुलटॉस होता, लोअर फुलटॉस, ढोपे टेकून हा चेंडू मारायचा होता. मिड विकेटला मात्र त्यानं आवरलं शेवटी स्वतःला. एकच सिंगल रन मिळतीये, या एका सिंगलनं धावसंख्या पोहोचते ती 34. इथे लॉंग ऑफ मधील खेळाडू सांगतायत गोलंदाजाला कौस्तुभला की 1 बॉल आता तुला चांगला टाकायचा आहे, 1 बॉल चांगला टाक, म्हणजे या षटकाचे पहिल्याचे जे 3 चौकार आहेत त्याचा मार कुठेतरी कमी, त्याचा प्रभाव आपल्याला दिसेल. एक चेंडू महत्वाचा आहे, एक धाव महत्वाची असते ती क्रिकेटमध्ये. शेवटच्या चेंडूवर रोशन साळुंके काय करणार
याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत। रोशन साळुंकेने टान्स घेतलेला आहे। शेवटचा या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे। सर्कलच्या आत क्षेत्ररक्षण बघा, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, गली पॉइंट मध्ये खेळाडू तैनात केलेला आहे, मिड ऑफ मध्ये खेळाडू आहे आणि ऑन साइडला सर्कल मध्ये फक्त एकच खेळाडू आहे ते शॉर्ट फाईन लेगला, बाकी सगळे सीमारेषेला चिटकून उभे आहेत। फाईन लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ असे क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे ते गोलंदाज कौस्तुभ म्हात्रेनं। यंग टॅलेंट आहे कौस्तुभ म्हात्रे, आपल्या कोट्यातील एक दुसरं षटक टाकतोय। हो, उसळला चेंडू, उसळी घेतलेली, ढकलला फक्त चेंडू, अकलेनं चेंडू त्यानं खेळलेला आहे आणि या सिंगल रन 35 धावा, 35 रन्स, 35 धावा धावफलकावर येत आहेत त्या दीक्षा राणी आणि अन्विका स्पोर्ट्स नागाव मुरबी, कॅप्टन ओमकार पाटील आणि ओनर संकेत म्हात्रे यांच्या। रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची ही पंढरी। अतिशय सुंदर असं मैदान, पार्किंगची पण व्यवस्था भरपूर आहे, कुठेही गाड्या लावा, सुरक्षित अशा गाड्या तुमच्या राहणार आहेत आणि प्रेक्षकांना बसण्यासाठी इथे स्टँड्स उभारले गेलेले आहेत। गेली 5 वर्ष रायगड प्रीमियर लीग एका वेगळ्या उंचीवर गेलेली आहे। 5 वर्ष ज्यांनी ज्यांनी आपल्याला सपोर्ट केलेला आहे, ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे, त्या सगळ्या सहकार्यांचं, क्रिकेट खेळाडूंचं, ओनरचं, टीम मॅनेजरचं, अंपायरचं, कॉमेंटेटरचं आणि दानशूर व्यक्तिमत्वांचं मनापासून आपण या रायगड प्रीमियर लीग समितीच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करूया। कैलासदादा म्हात्रे, त्यानंतर गुरुदादा, अध्यक्ष मंगेश वाकडीकर, त्यानंतर राकेशजी गायकवाड, रायगड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि त्यांचे सगळे पदाधिकारी, त्यांच्या वतीनं आपण मनापासून आपण सगळ्यांना धन्यवाद देऊया। 18 चेंडूमध्ये धावा पाहिजे 30, म्हणजे प्रत्येक षटकामाग जो आस्किंग रन रेट आहे तो आस्किंग रन रेट आपल्याला करायचा आहे तो 10चा। व्यासपीठावर अजय भोईर ज्यांची आपण चर्चा करत होतो, भरपूर अथक मेहनत, मला असं वाटतं कैलासदादांच्या आणि गुरुदादांच्या गळ्यातले ताईत आहेत ते ताईत कुठं पडलं तर त्यांना पण गुरुदादांना आणि कैलासदादांना म्हणजे बेचैन होऊन बसतील असे हे आमचे अजय भोईर। खूप मेहनत, अथक मेहनत, ऑक्शन पासून त्यांनी ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी घेतलेली आहे आणि अजूनही तोच फ्रेशनेसपणा त्यांचा चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतो। आमचे चंदू शेट्टे सर आहेत समोर, गुरुदादा या मॅचचा आनंद घेत आहेत आणि दिलखुलास असं हे व्यक्तिमत्व आहे। संदीप पाटील त्यांच्या बाजूला बसलेले आहेत। गुरुदादा म्हणजे कैलासदादांची सावली आहे, राम लक्ष्मणाची जोडी, जशी बंधू प्रेम जसं तसं हे कैलासदादांचं आणि गुरुदादांचं आहे। मॅच कडे आपण वळतोय। या मॅच मध्ये दीक्षा राणी आणि अन्विका स्पोर्ट्स नागाव मुरबी संघाला जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 30 धावांची गरज आहे। विकेट फक्त 2 गेल्यात। रोशन साळुंके 2 वर खेळतोय। हा चेंडू ओव्हर पिच होता, झेल टिपला जातोय, कहाणी में फिर आया ट्विस्ट, फलंदाज बाद झाला रोशन साळुंके। प्रीमियर लीग रायगड, प्रीमियर लीग रायगड, प्रीमियर लीग रायगड, प्रीमियर लीग। रायगड प्रीमियर लीग रायगड। खरं तर एखादी स्पर्धा आहे किंवा एखादा कार्यक्रम हा एकट्या दुकट्यानं यशस्वी होत नसतो, प्रत्येक जण आपले एफर्ट्स पणाला लावत असतो। तसंच हे एफर्ट्स पणाला लावणारे आपले गायक, ही रायगड प्रीमियर लीगची धून बनवणारे गायक, त्यांनाही आपण मनापासून धन्यवाद देऊया। 18-30चं समीकरण बदललंय। येणाऱ्या 17 चेंडूमध्ये 30 धावांची गरज आहे। मैदानात फलंदाजीसाठी फलंदाज आलेले आहेत मैदानामध्ये। सध्या ओमकार फॉर्म मध्ये, ओमकार पाटील खेळतो वैयक्तिक 31 या धावसंख्येवर आणि नवीन आलेला फलंदाज ओमकार शिगवण। ओमकार शिगवणनं जमीन लगतचा फटका खेळला,
एक धाव सिंगल घेतलेली आहे. एक टार्गेट ठेवलेलं दिसतंय मला असं वाटतंय या सगळ्या खेळाडूंनी की कर्णधारानं सांगितलंय कोणास ठाऊक की मला स्ट्राईक द्या जास्तीत जास्त, मी बघतो काय करायचं ते. आणि आतापर्यंत तेच करत आलेला आहे ओमकार पाटील. सेन्सिबल क्रिकेट खेळतोय, आडवे तिडवे जास्त फटके नाही खेळत, सेन्सिबल क्रिकेट खेळतोय, गॅप मध्ये चेंडू मारतोय आणि धावा जमवण्याचा प्रयत्न करतोय. मसूद गजगे तयार आहे, फुल टॉस चेंडू ओमकारनं भिरकावलाय मिड विकेट सीमारेषे पलीकडे, स्क्रीनच्या पलीकडे उतुंगा असा हा षटकार. स्टायलिश स्ट्रोक, चेंडू क्लिअर दिसतोय बघा. 24 लाईव्हच्या कॅमेरामॅनचं पण कौतुक करायला पाहिजे. अतिशय सुंदर कॅमेराग्राफी. मसूद गजगेनं चेंडू टाकला, चेंडू ओव्हर पिच होता, मारला खडे खडे स्ट्रोक मारला धोनी स्टाईलनं. षटकार खेचतोय तो ओमकार. हा चेंडू मसूद गजगेचा, मसूद गजगेचा हा चेंडू थोडासा स्पीड मध्ये टाकलेला, फ्लिक केलाय चेंडू वॅकंट एरिया मध्ये आणि करीबी मामला मात्र 2 धावा धावून पूर्ण करतोय तो फलंदाज ओमकार पाटील आणि त्याचा सहकारी ओमकार शिगवण. दोन्हीही ओमकार या मैदानावर आहे. आज भोले शंकर भगवानचा दिवस आहे आज आणि अशा वेळेला हे दोन्ही ओमकार मात्र सक्सेस होताना आपण या मैदानावर बघतोय. थोडंसं आता विजय घाणेकरच्या टीमला थोडेसे परिश्रम करावे लागतील, 1-2 विकेट्स घ्यावे लागतील किंवा डॉट मॅक्झिमम 1-2-3 चेंडू या षटकामधले जर टाकले तर या मॅचचा जे पारडा आहे ते कदाचित थोडंसं झुकू शकतं. परंतु बघूया काय होईल या मॅच मध्ये. विजय घाणेकर आणि त्यांची सगळी टीम एफर्ट्स करते, प्रयत्न करते. शॉर्ट पिच चेंडू होता, मॅडन चेंडू टाकतोय तो मसूद गजगे सांगतोय आपल्या खेळाडूला की थांब थांब फेकू नको. एकतर मी चेंडू मॅडन काढलेला आहे, आता कोणतीही रिस्क घ्यायची नाही. ताक सुद्धा आता फुंकून फुंकून आपल्याला प्यावं लागणार आहे. अजूनही 13 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. मसूद गजगे ओमकारला, मसूद गजगेचा हा चेंडू मात्र भिरकावलाय. पुन्हा एकदा मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधून ओमकारनं षटकारासाठी. लिलया लिलया म्हणजे प्रॅक्टिसला आपण जसं खेळतो ना तसं प्रॅक्टिसला खेळल्यासारखे फटके मारतोय, कॉन्फिडंटचे फटके मारतोय, आत्मविश्वासाचे फटके मारतोय तो या मैदानावर. मस्त फलंदाजी झालेली आहे ती ओमकारची. 45 धावांवर खेळतोय तो ओमकार. 50 साठी अजून त्याला 5 धावांची गरज आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 14 कौस्तुभच्या, दुसरं षटक मसूदनं टाकलं धावा 7, तिसऱ्यामध्ये 14 आणि चौथ्यामध्ये आल्या 15. ओमकार बोला अध्यक्ष. ना आपले जीवनवीर यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील स्वागत. तसे आमचे प्रीतम म्हात्रे ज्यांची देखील खूप मेहनत आहे. आमचे कैलास शेठ यांचे सुपुत्र धनराज शेठ म्हात्रे आहेत. आमचे शुभम ठाकूर देखील इथे आहेत. आमचे विघ्नेश, सर्व ची एक चांगली मेहनत आहे या स्पर्धेसाठी. नक्कीच सगळ्यांची मेहनत आहे, मात्र आता मेहनत करावी लागेल ती या गोलंदाजाला. नवीन गोलंदाज आलेले आहेत प्रशांत मोरे. प्रशांत मोहरेंचा हा चेंडू थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ होता, मारायचा होता, मात्र चेंडू जातोय तो सिंगल साठी. ओमकार शिगवण आता 1 धाव काढलेली आहे. स्ट्राईक पुन्हा एकदा ओमकार पाटीलला. 50 साठी ओमकारला अजून 5 धावांची गरज आहे. 45 धावांवर खेळतोय तो ओमकार पाटील. अफलातून फलंदाजी, कॉन्फिडंटची फलंदाजी या मैदानावर पहिल्याच मॅच मध्ये त्याच्या या केलेली आहे त्यानं. त्याची 50 होईल का याकडे तमाम सर्व क्रीडा रसिकांचं लक्ष वेधून राहिलेलं आहे. प्रशांत मोहरेचा हा चेंडू ओमकारला. हो, ढोपे टेकले, मारायचा प्रयत्न केला, मात्र चेंडू विसावला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सुंदर चेंडू होता. प्रशांत मोहरेनं ओळखलं की आता हा चेंडू मारणारच आहे.
त्यामुळे त्यानं फिरवला बघा कसा, शेन वॉन स्टाईलनं हा चेंडू त्यानं टाकला, गरा गरा फिरवला हा चेंडू, लेग स्पिन पद्धतीचा चेंडू त्यानं टाकला आणि विसावला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. प्रशांत तयार. हो मस्त चेंडू, मस्त अशीच गोलंदाजी पाहिजे जर का या मॅच मध्ये विजय घाणेकरांच्या या स्क्वॉडला यायचं असेल, परत एनडीआर वॉरियर तळेखार मुरुडला या मॅच मध्ये परत यायचं असेल तर अशीच गोलंदाजी करावी लागणार आहे. 2 लगातार चेंडू डॉट टाकतोय तो गोलंदाज प्रशांत मोहरे. सुंदर गोलंदाजी, अप्रतिम अशी गोलंदाजी करतोय, तेही सेटल झालेल्या फलंदाजाला. ही एक प्रशंसनीय बाब आहे ती प्रशांतसाठी. प्रशांतला प्रहार केला आणि जबरदस्त टोला. षटकारानं आपली 50 साजरी करतोय. जरा बॅट उंच करून सलामी द्यायची आहे ती ओमकारनं. वाह वाह वाह, फ्लाइंग किस. इकडे स्टेजवर त्याचे सगळे नातेवाईक बसलेले आहेत, अनिल दादा आणि आमचे संदीप दादा, त्यांना फ्लाइंग किस दिलेली आहे. वाह रे वाह ओमकार. आणि या 50 साठी आमचे जावई नितीन पाटील पापडीचा पाडा यांच्याकडून 1000 आणि प्रीतम म्हात्रे बघा लगेच नोट काढलेले आहे आणि 500 रुपयाचा पारितोषिक प्रीतम म्हात्रे यांच्याकडून. आणि वैयक्तिक 50 धावांसाठी आमचे कैलाश शेठ म्हात्रे, गुरुशेठ म्हात्रे यांच्याकडून 3713 हा लकी नंबर, गाडी नंबर. 51 धावा ओमकारनं केलेल्या आहेत 21 चेंडू मध्ये. 21 चेंडू मध्ये 51 धावा. जबरदस्त फलंदाजी, स्टाईल डिश असा हा स्माइली फेसचा हँडसम खेळाडू आहे आणि तेवढीच चांगली गुणवत्तापूर्ण अशी फलंदाजी आज त्याची पाहायला मिळालेली आहे. जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवल्या आणि त्यांनी सुद्धा सलामी दिली आणि फ्लाइंग किस त्यानं या स्टेजवर दिलेलं आहे. सुंदर आज चित्र आपल्याला पाहायला मिळालं ते या रायगड प्रीमियर लीग पर्व 5 मध्ये. मात्र या चेंडूवर त्याचा बळी जाईल का आणि फलंदाज बाद होतोय तो ओमकार पाटील. ओमकार साठी क्या बात है. ओमकारनं जबरदस्त अशी फलंदाजी केली आज. हा आकार माजवला. जरा जोरदार टाळ्या ओमकार पाटील साठी झाल्या पाहिजेत. जबरदस्त इनिंग, 51 धावांची इनिंग आज या मैदानावर त्यानं कॅप्टन इनिंग साकारलेली आहे. आता मात्र विजय घाणेकरांना जो मूळ अडसर होता तो मूळ अडसर एनडीआर वॉरियर तळेखार मुरुडचा आता दूर झालेला आहे. जिंकण्यासाठी 7 चेंडू मध्ये 8 धावांची गरज निर्माण झालेली आहे ती दीक्षा राणी अँड अन्विका स्पोर्ट्स नागाव मोरबीला. आतापर्यंत आपण बघितलेलं आहे की या रायगड प्रीमियर लीग मध्ये एकतर्फी मॅचेस अगदी 0.1% झालेल्या आहेत. बाकी 99.99% मॅचेस या टफ झालेल्या आहेत, शेवटच्या चेंडू पर्यंत गेलेल्या आहेत. कधी 6 मॅचेस तर सुपर ओव्हर पर्यंत गेलेल्या आहेत. या मॅच मध्ये पण असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळेल का? 7 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आणि भानुदास म्हात्रे लेफ्टी बॅट्समन बामण डोंगरीचा हा खेळाडू मात्र मैदानात. यशस्वी गोलंदाज प्रशांत मोरे सुंदर गोलंदाजी करतोय. यॉर्कर चेंडू होता, खणून काढलाय, मिसफील्ड झाली आणि 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 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत फलंदाजांनी. अशा प्रकारची मिसफील्ड आता चालणार नाही. कर्णधार सांगतायत 7-8चं समीकरण आहे. आता 6 चेंडू मध्ये 6 धावांची गरज. प्रीतम दादा आणि आता सगळे विचार करायला भाग पाडलेला आहे बघा. एनडीआर वॉरियरचे सगळे खेळाडू एकत्र आलेले आहेत. शेवटचं षटक नव्हे
तर एनडीआर वॉरियर तळेखार मुरुडचं भविष्यच आता एका गोलंदाजाच्या हातामध्ये देण्यात आलेलं आहे. काल पण मला असं वाटतं 8 चेंडूमध्ये 2 धावा होता दमछाक झाली होती, नाके 9 झाली होती या मैदानावर. आणि तशीच जर गोलंदाजी आज या मैदानावर जर या गोलंदाजानं केली, निखिल धारवेच्या हातामध्ये चेंडू मला असं वाटतं दिलेला आहे. त्यामुळे निखिलनं जर का अशी गोलंदाजी केली तर मात्र त्याच्यासारखा हिरो आज तोच असणार आहे. निखिल धारवे सर्वे मुरुडचा हा अष्टपैलू खेळाडू आहे. 2000 पॉइंट्सला त्याला 2000 पॉइंट्सला त्याला घेतलं कर्णधार विजय घाणेकरांना. फलंदाजी करताना त्याच्या वाटेला एकच चेंडू आला, एका चेंडूवर त्यानं षटकार ठोकला होता. आणि आता परिस्थिती बघा, 6 धावा वाचवायच्या आहेत, म्हणजे त्याच्याच 6 धावा आता समोर आहेत असं त्यानं विचार कदाचित केला असेल निखिल धारवे. हो, मस्त चेंडू बिरकावायचा होता, 1 धाव घेतलेली आहे, दुसरीसाठी सरसावलेत आणि थ्रो बरोबर आला नाही. 2 धावा या चेंडूवर धावून पूर्ण करतात फलंदाज. माहितीये या ओमकारला आणि त्याचा सहकारी भानुदास मात्रेला की अभी नाही तो कभी नाही. आत्ता नाही रिस्क घ्यायची तर कधी घ्यायची. रिस्क घेतली, 2 धावा धावून काढल्या. 6-6चं समीकरण, 5 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. दीक्षा राणी अँड अन्विका स्पोर्ट्स नागाव मुरबीला जिंकण्यासाठी 5 चेंडूमध्ये 4 धावांची गरज आहे. थोडंसं अटॅकिंग क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. सिली मिडॉनला एक खेळाडू थोडासा जवळ ठेवण्यात आलेला आहे. मिडॉन मधील खेळाडू सिंगल वाचवण्याचा प्रयत्न कर्णधाराकडून. हो, बॅटची कडा घेऊन चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि कहाणी में ट्विस्ट. फलंदाज बाद ओमकार शिगवण. तटीचा सामना. रायगड प्रीमियर लीगचं हेच तर खरं वैशिष्ट्य राहिलंय. असं नाही इथे लुटुपुटूच्या लढाई नाही तुम्हाला बघायला मिळणार, लिंबू टिंबूच्या लढाया बघायलाच मिळणार नाहीत. इथे ठसन बघायला मिळणार. सगळे मातब्बर खेळाडू आहेत, सगळे रथी महारथी, रायगड मधले सगळे चुनिंदा हिरे माणकं सगळे आणलेली आहेत या मैदानावर. रायगड प्रीमियर लीग मध्ये जे 450 खेळाडू खेळतायत ते काय असे साधे सुधे नाहीत, कच्च्या गुरुचे चेले नाही आहेत, तर अतिशय चांगले खेळाडू आहेत. आणि अजून एक आकाश तारेकरांचं गुरु प्रफुल्ल ठाकूर मैदानात आलेले आहेत. बघा, मोठा पप्पू ज्याला म्हटलं जातं ते मैदानात उतरलेले आहेत. प्रफुल्ल ठाकूर आणि स्ट्राईक मध्ये आहेत प्रफुल्ल ठाकूर. रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर ज्यांना गुरु मानतात ते प्रफुल्ल ठाकूर तयार. हो, फुल टॉस चेंडू, एक सिंगल घेतलेली आहे. त्याने ओळखलं प्रफुल्ल ठाकूरांनी की आता नुसतंच काय हाणामारी करून उपयोग नाहीये. गरज काय, वेळेला काय पाहिजे, वेळेला केळ आणि वनवासाला सीताफळ अशी म्हण आहे, तसं आता गरज काय आहे तर त्या गरजेला अनुकूल अशी फलंदाजी ते करतायत. भानुदासला स्ट्राईक दिलाय. समीकरण बघा, येणाऱ्या 3 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. ते दीक्षा राणी अन्विका स्पोर्ट्स नागाव मुरबीला. ओमकारनं विचार पण नसेल केला की या स्थितीमध्ये मॅच जाईल, मी 50 करून पण या गोलंदाजानं सरस गोलंदाजी केली ते निखिल धारवे आणि प्रशांत मोहरेनं. निखिल धारवे तयार. भानुदासला, भानुदासला हा चेंडू वाईट टाकतोय तो निखिल धारवे. थोडासा निराश होतोय निखिल धारवे. ऑफ स्टंपच्या बाहेर त्यानं चेंडू टाकला. जास्त वळवण्याच्या नादामध्ये आता या अशा प्रकारच्या चुका गोलंदाजांकडून होत आहेत. जिंकण्यासाठी अजूनही येणाऱ्या 3 चेंडूमध्ये आता 2 धावांची गरज आहे. आटी तटीची लढत आहे. हा आत्ताचा चेंडू निर्णायक चेंडू ठरणार आहे. या चेंडूवर जर हा चेंडू जर निर्धाव गेला तर प्रेशर पुन्हा येऊ शकतं ते दीक्षा राणी अन्विकावर. आणि जर का धाव आली तर वेगळं चित्र. शॉर्ट पिच चेंडू भानुदासनं तडकवलाय, चांगलं फिनिशिंग दिलंय. हा चेंडू लॉंग ऑन सीमारेच्या पलीकडे
6 धावांसाठी षटकार मारून हा सामना जिंकलेला आहे तो दीक्षा राणी आणि अन्विका स्पोर्ट्स नागाव मुरबीनं. कॉंग्रॅच्युलेशन. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. हॅलो, टॉस साठी देखील यायचा आहे. पहिला सामना जो आपण पाहिला त्यानंतरची ही लढत जबरदस्त मॅच आपल्याला इथे पाहायला मिळाला. जय माता दी सोनारी संदीप पाटील पप्पू आणि दीक्षा राणी अन्विका स्पोर्ट्स नागाव मुरबी. अनिल दादा पाटील यांच्याकडून 1000 रुपये. आणि 500 रुपयाचा पारितोषिक प्रीतम म्हात्रे यांच्याकडून आणि आमचे जावई नितीन पाटील पापडीचा पाडा यांच्याकडून 1000 रुपये. आणि डोंबिवलीचे आमचे सौरभ हे देखील इथे आलेले आहेत खास करून ओमकारच्या संघाची मॅच पाहण्यासाठी. तर सौरभ यावं आपण देखील व्यासपीठावरती. आणि मॅन ऑफ द मॅच. यस माले सर.